ही विदर्भातील गवळाऊ गायची कालवड म्हणजे बछडी। ही साधारणतः आता 6 महिन्याची पूर्ण झालेली आहे। सप्टेंबरच्या 2 तारखेला ही 6 महिन्याची पूर्ण झालेली आहे। विदर्भामध्ये गवळाऊ गाय हिचं दूध अतिशय पौष्टिक आहे। साधारणतः 7 ते 8 लिटर किंवा त्याहीपेक्षा जास्ती 10 लिटरपर्यंत ही गाय दूध देते। आता ही बछडी जी आहे हिची जी आई आहे तिचं नाव काशवी आहे आणि या बछडीचं नाव, या कालवडीचं नाव काऊ आहे। काशवी आता सध्या रानामध्ये चरायला गेलेली आहे आणि तिचं जे जो तिचा बसण्याचा परिसर आहे तिथे चुन्याचा स्प्रेडिंग केलेला आहे। त्याच्यामुळे माशा आणि मच्छर वगैरे दूर राहतात आणि तो परिसर तिचा बसायचा हायजेनिक राहतो। म्हणून इथे चुना वगैरे टाकून थोडं स्वच्छ केलेलं आहे। चुन्याचा रंग राहिलेला आहे पण इतर भाग तो अगदी स्वच्छ झालेला आहे। तो रंग असल्यामुळे तसा वाटतो आणि चुना फेकून तिथे झाडूनी पसरवून दिलेला आहे। ही 6 महिन्याची आहे, वाढ चांगली पूर्ण झालेली आहे। आणखी ही वाढेल। जवळपास ही गवळाऊ गाय मध्यम उंचीची असते। विदर्भामध्ये अशा गायी ज्या आहेत त्यांचा माथा हा उन्नत असतो, चेहरा थोडा समोर आलेला असतो, शेपूट साधारण लांब, उंची साधारणतः, कान एकदम वरच्या बाजूला नाही पण मीडियम मध्यभागी जे कान असतात गाईचे तशा प्रकारचे असतात। या गाईचे जे वळू असतात, गोऱ्हा ज्याला म्हणतो, आमच्या विदर्भामध्ये त्याला गोऱ्हे म्हणतात, गोऱ्हा वळू जो असतो तो शेती कामासाठी किंवा ओढ कामासाठी अतिशय चांगला असतो। संपूर्ण विदर्भामध्ये यांचे जे बछडे असतात, गोरे असतात, त्यांना फार मागणी असते। चांगल्या पद्धतीचे बछडे, गोरे या विदर्भामध्ये तयार होतात। ही कालवड साधारणतः 2 वर्षाची झाल्यानंतर ही व्याण्याच्या तयारीत असेल आणि त्यानंतर साधारण पहिल्या वेताला 5 ते 7 लिटर दुधाची क्षमता या गायींची असते। अशी ही विदर्भातली गाय अतिशय पौष्टिक, दुधाळ आणि प्रेमळ अशी ही गाय आहे। आपण आणखी अधिक डिटेल, अधिक विस्तृत माहिती पुढच्या भागामध्ये पाहू। तोपर्यंत नमस्कार।